क्वेश्चन आहे तो आहे तुम्हाला ॲडिशन ऑफ इम्प्रॉपर फ्रॅक्शन. चला तर बघूया. जे काही फर्स्ट एक्झाम्पल आहे ते काय तुमचं 6 1/3 + 2 1/3. आता हे जे काही एक्झाम्पल आहे आपण फर्स्ट आणि सेकंड मेथडने सॉल्व करणार आहोत. मग ते कसं सॉल्व करायचं तर चला बघूया. 6 + 2 ह्या दोघांची ॲडिशन करायची किती होती 8. 1/3 + 1/3 यांचा बेस सेम आहे म्हणून 1 + 1 किती होतो 2 आणि बेस म्हणजे 8 + 2/3. आणि हे आपल्याला कसं लिहायचं आहे 8 2/3. आणि जी काही नेक्स्ट मेथड आहे त्याच्यामध्ये काय करायचं तुम्हाला फर्स्ट टर्मचं सेपरेट ॲडिशन करायचं आणि सेकंड टर्मचं काय करायचं आहे सेपरेट ॲडिशन करून मग त्या दोन टर्मला ॲड करायचं आहे. आता इथं काय आहे 6 + 1/3. तर 6 + 1/3 एक तर तुम्ही यांचा दोघांचा जो काही बेस आहे तो सेम करू शकता किंवा क्रॉस मल्टिप्लाय करून पण सॉल्व करू शकता. जर तुम्ही आन्सर काढला तर ते काय येणार तुमचं 8 2/3. सेम मला जी काही फर्स्ट मेथड आहे ती जास्त सोपी वाटते तर बाकीचे जे काही एक्झाम्पल आहे ते मी फर्स्ट मेथडने सॉल्व केले. सेकंड एक्झाम्पल आहे 1 1/4 + 3 1/2. तर इथं काय आहे 1 + 3 4 नंतर 1/4 + 1/2. आता मी इथं काय केलं क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं. 2 1 = 2 4 1 = 4 आणि या दोघांचा मल्टिप्लिकेशन 4 2 = 8. म्हणून तुमचं जे काही आन्सर आहे 4 + 6/8 म्हणजेच काय लिहिणार तुम्ही 4 6/8 आणि और त्यालाच काय तुम्ही 2 3 = 6 2 4 = 8 म्हणजे 3/4 पण येतं. नेक्स्ट थर्ड जे काही एक्झाम्पल आहे ते तुमचं बघून घ्यायचं आहे. थर्ड नेक्स्ट जो काय आपला क्वेश्चन सेकंड आहे तो काय आहे सबस्ट्रॅक्ट. तर इथं जसं आपण तुम्ही ॲडिशन केलं सेम करायचं आहे फक्त इथं सबस्ट्रॅक्शन करायचं. आता फर्स्ट जे काही एक्झाम्पल आहे ते काय आहे 3 × 1/3 - 1 × 1/4 म्हणजे काय करायचं आहे 3 - 1 किती होतं तुमचा 2 आणि 1/3 - 1/4. आता इथं पण क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं. क्रॉस मल्टिप्लिकेशन करताना आपण ही जो काय आहे 1 आणि 2 4 यांचं फर्स्ट घ्यायचं राहतं. मग 1 × 4 4 1 × 3 3 / 12. मग काय आलं तुमचं 2 1/12. सेम तुमचं सेकंड एक्झाम्पल आहे 5 1/2 - 3 1/3. 5 - 3 प्लस हा तुमचा 2 - 1/3. 3 1 = 3 2 1 = 2 म्हणजे 3 - 2 आणि जो काही तुमचा बेस आहे 2 3 = 6. तुमचं आन्सर येणार आहे 2 1/6. सेम आपण थर्ड आणि फोर्थ एक्झाम्पल सॉल्व केलं.